नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज एक स्पेशल चॅप्टर घेऊन आलोय 8th स्टँडर्ड क्लास वाल्यांसाठी. डिझास्टर मॅनेजमेंट 9वा चॅप्टर आहे. बघा, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आता बघा, अनेक वेळा आत्ताच बघितलं 2025 मध्ये, जसे की काही ठिकाणी काही खेडेगावात मोठा पूर आला, महापूर आल्यासारखा पूर आला आणि त्याच्यामध्ये काही लोक वाहून गेले. काही लोकांचे जे काही जनावर असतात, गाई म्हशी, हे सगळे वाहून गेल्या. त्यात काही लहान लेकरं पण वाहून गेले. पण त्याच ठिकाणी जर डिझास्टर मॅनेजमेंट असतं, त्या ठिकाणी, त्या तालुक्यात, त्या जिल्ह्यात, तर काही लोकांचे जीव वाचले असते. तेच आज आपण या चॅप्टरमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आपल्याला शिकायचंय. जेव्हा आपत्ती येते, जसं की भूकंप आहे, वादळी वारे आहेत, फायर आहे, किंवा आता झाल्यासारखं पूर आहे, अशा गोष्टीमध्ये आपल्याला मॅनेजमेंट कसं करायचं, डिझास्टरचं आपत्ती व्यवस्थापन कसं करायचं, तेच आपल्याला या चॅप्टर मध्ये 8 क्लासच्या स्टँडर्ड मध्ये सांगितलंय. कारण तुम्हाला हा चॅप्टर देण्यामागचं कारणच एक आहे की पृथ्वीवर, कारण माणूस हा नेहमी निसर्गाच्या सगळ्या गोष्टी वापरून आपण स्वतः पैसे कमवण्याच्या नादात निसर्गाला, वसुंधरेला पूर्ण नष्ट करतोय, तिचा वापर करतोय. आणि त्याच हेतून आपल्याला, अशी जर आपल्यावर यदा कदाचित वेळ आली, तर आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याकडे असलं पाहिजे, त्या ठिकाणी, आपल्या गावात, जिल्ह्यात, तालुक्यात. म्हणून आज आपण हा चॅप्टर शिकणार आहोत. खूप महत्वाचा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. 8वीच्या विद्यार्थ्यांना लक्ष द्या. डिझास्टर मॅनेजमेंट. बघा, मी तुम्हाला सांगतो. या टॉपिक टू बी लर्न मध्ये आपल्याला काय करायचंय बघा. टॉपिक टू लर्न मध्ये म्हणजे आपण काय काय शिकणार आहोत या चॅप्टर मध्ये, त्यालाच म्हणतो टॉपिक टू बी लर्न. ते आपण 4 मेन टॉपिक शिकणार आहोत त्याच्यामध्ये. जसं पहिले अर्थक्वेक. अर्थक्वेकला आपण भूकंप असं म्हणतो. 2 नंबरला शिकणार आहोत फायर. फायरला आपण आग म्हणतो. लँडस्लाइड अँड रिफ्ट कोलॅप्स, याला आपण भूस्खलन म्हणतो. काय म्हणतो? भूस्खलन. तर भूस्खलन म्हणजे जमिनीचं किंवा एखाद्या डोंगराळाचं काय म्हणजे स्लायडिंग होणे, त्याला आपण काय म्हणतो? लँडस्लाइडिंग म्हणतो. रेनमुळेच होतं. क्रॅक जातात नॅचरली एखाद्या मोठ्या रॉकला, आणि त्याच्या रेन आला, पावसाळा आला की ते काय होतं, त्याच्या मार्फत स्लायडिंग करायला लागतात त्याच्या प्रेशरमुळे. आता बघा, डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग, आपत्ती निवारण नियोजन. आपत्ती आली तर त्याचं निवारण कसं करायचं, नियोजन करायचं, हे पण शिकायचंय. लँडस्लाइड आल्यानंतर काय करायचं, फायर झाल्यानंतर काय करायचं, अर्थक्वेक झालं. हे महत्वाचे 4 टॉपिक आपल्याला 8 स्टँडर्डच्या क्लासमध्ये म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. मित्रांनो, लक्ष द्या. आता बघा, तुम्हाला कळालं असेल आपल्याला काय शिकायचं आहे आणि का शिकायचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं अर्थक्वेक म्हणजे भूकंप, दुसरं फायर म्हणजे आग, लँडस्लाइड म्हणजे भूस्खलन, डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग म्हणजे आपत्ती निवारण नियोजन. हे 4 टॉपिक महत्वाचे आहेत आणि आपल्याला एकदम इझी वर्ड्स मध्ये लिहून तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो. काहीच काळजी करू नका. फक्त दिलेले टॉपिक रोजच्या रोज रीड करा, लिहून घ्या, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत एकदम कमी वेळात येतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा, आता बघा, या डिझास्टर म्हणजे सांगितलं आपत्ती, आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. आपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं. आपत्ती म्हणजे काय, आता भूकंप येणे, आग, कुठेतरी एखाद्या मोठ्या जंगलामध्ये आग लागणे, फायर होणे, भूस्खलन होणे, आपत्तीचं नियोजन कसं करायचं, हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये एक 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 टॉपिक नुसार शिकणार. त्याच्या अगोदर तुम्हाला मी त्याची एक डेफिनेशन सांगतो, अर्थक्वेकची, डिझास्टरची, फायरची आणि लँडस्लाइडची. आणि बाकीचं जे काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता इथे तोपर्यंत लक्ष द्या, फोकस करा व्हाईट बोर्ड. या डिझास्टर म्हणजे काय बघा. डिझास्टर इज द सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल ऑफ डॅमेज टू द लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल आस्पेक्ट ऑफ नेशन. डिझास्टर म्हणजे काय, एकदम असं अचानकपणे का होणे, सडन एखादा इव्हेंट होणे आणि त्याच्यापासून का होणे, आपल्या लाईफला हार्म होणे, तिथं प्रॉपर्टीचं नुकसान होणे, आणि त्याचा आपण प्रॉब्लेम किंवा त्याचा इफेक्ट आपल्या नेशनला होणे, त्यालाच आपण काय म्हणतो, डिझास्टर, आपत्ती म्हणतो. म्हणून सांगितलं डिझास्टर इज द सडन इव्हेंट दॅट कॉज इट. इव्हेंट म्हणजे एखादी गोष्ट घडणे, कॉज त्याचा इफेक्ट, कारण लार्ज स्केल ऑफ डॅमेज टू द लाईफ, आपल्या स्केलला काय होतं, लाईफच्या डॅमेज होतं, प्रॉपर्टीला आणि सोशल आस्पेक्टला, आणि त्याचा इफेक्ट कुणावर होतो, नेशनवर होतो. म्हणजे त्यालाच आपण काय म्हटलं, डिझास्टर म्हटलं. आपत्ती म्हणजे अचानक आलेला एखादा बदल, एखादी घटना अचानक घडणे आणि त्याचा इफेक्ट एकदम जास्त प्रमाणात कुणावर होणे, एखाद्या जीवावर होणे, प्रॉपर्टीवर होणे, आणि आपल्या सोशल म्हणजे आस्पेक्ट ऑफ नेशनवर म्हणजे एखाद्या सार्वजनिक ठिकाणावर होणे, आणि त्याचा इफेक्ट आपल्या नेशनला, राष्ट्राला होणे, त्याला आपण डिझास्टर म्हणतो. सोपी डेफिनेशन लिहून घ्या, पाठ करा. काय प्रॉब्लेम असेल तर परत विचारा. अर्थक्वेक, भूकंप. भूकंप म्हणजे काय बघा, सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ अर्थ सरफेस इज कॉल्ड अर्थक्वेक. अचानकपणे आपली पृथ्वी सरफेस, आपण जिथं राहतो तो का होणे, व्हायब्रेट होणे, शेकिंग होणे, हलणे, आणि
तो कुठं म्हणले अर्थ सरफेसवर, त्यालाच आपण काय म्हणतो अर्थक्वेक. म्हणजे आपली जमीन सरफेस तो काय म्हणजे अचानक व्हायब्रेट होणे किंवा शेकिंग होणे, शेकिंग म्हणजे असं हादरणे, त्यालाच आपण काय म्हणतो अर्थक्वेक, त्यालाच भूकंप म्हणतो. सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस, एखादं अचानकपणे होणारं व्हायब्रेशन त्याच्यामुळे पृथ्वी कावली व्हायब्रेट व्हायला ते हादरली जाते, त्यालाच आपण काय म्हणतो अर्थक्वेक म्हणजेच भूकंप असं म्हणतो. एक आपला आहे डिझास्टर. डिझास्टर म्हणजे सडन इव्हेंट येणे आणि त्याचा लार्ज स्केल मध्ये इफेक्ट होणे कोणावर, आपल्या लाईफवर, प्रॉपर्टीवर अँड सोशल अफेक्टवर. आणि ह्याचं व्हायब्रेशन होणे अचानकपणे. सेम आहे डेफिनेशन, थोडं चेंज आहे. फायर म्हणजे काय बघा, फायर कॅन ड्यू टू द नॅचरल रिझन अँड मॅनमेड. फायर दोन गोष्टीमुळे होते, एक नॅचरल रिझन आणि एक मॅनमेड. म्हणजे आता जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उंच झाड आहेत, लॉंग आणि लार्ज ट्रीज आहेत, ते काय होतात, नंबर ऑफ ट्रीज आर व्हायब्रेट टू इच अदर, म्हणजे काय होतात एकमेकाला ते काय व्हायब्रेशन मुळे घासले जातात, क्रॅकिंग नॉईज तयार होऊन तिथं काय होतं फायर तयार. ती नॅचरल होतं. आणि मॅनमेड मुळे एखाद्या जंगलामध्ये गेलो तर आपण एखादी माचीस, कुणाला स्मोकिंग करायचा नाद असतो, स्मोकिंग करतो, लावलं, आग लागली. किंवा एखादं कोणतरी स्वतःच्या अन्नासाठी एखादं जाळ लावतो, किंवा त्याच्यामुळं काय होतं ते जंगलामध्ये कसं असतं काही ठिकाणा प्रमाणात ट्रीचं काय होतं लॉंग ड्युरेशनमुळं काय होतं ते जमिनीवर पडले जातात, काही लिव्ज असतात ते पण काही लॉंग टाइम पिरियड अर्थ सरफेसवर काय होतात फॉल होतात, आणि त्याच्यामुळे ते होतं एकदम ड्राय असं तिथं कंडिशन निर्माण होते, आणि त्याच्यामुळे पण तिथं काय होऊ शकतो एखाद्या वेळेस माचीस किंवा एखादा कुणी फूड काय करतोय कुकिंग करतोय त्याचा पण एखादा फायरचा तुकडा कुठे पडला की मग त्याच्यामुळे पण काय होतं फायरची कंडिशन निर्माण होऊ शकते. असं फायर आपण मॅनमेड होतं. आणि नॅचरली ते एकमेकाला झाडं घासल्यामुळं घर्षण होऊन तिथं काय होतं जाळ तयार होतो आणि फायरमुळे आग लागू शकते. लँडस्लाइड म्हणजे काय म्हणतात, नॅचरल क्रॅक्स अँड फिशर्स इन हार्ड रॉक विच रिझल्ट ब्रेकिंग दॅट हेवी रेन्स. नॅचरल क्रॅक्स म्हणजे अचानक तडा जाणे एखाद्या हार्ड रॉकला, आणि फिशर्स इन द हार्ड त्याच्यामध्ये काय होणे, जे फिशर्स म्हणजे घर्षण होऊन काय होणं त्याच्या हार्ड रॉकचं काय होतं रिझल्ट ब्रेकिंग होतं, तुटतं आणि डॅमेज होतं. फिशर म्हणजे डॅमेज होऊन त्याच्यामुळे काय होतं हेवी रेन्स आलं की काय होतं त्या रेन मार्फत हे जे काही रॉक्सचे तुकडे झाले स्लाइड जे काही इकडे तिकडे पडलेले असतात ते काय होतात रेनमुळे एकदम हाय प्रेशरनं खाली यायला लागतात, कुठेतरी एखाद्या डीप सरफेसवर येतात, आणि त्याच्यामुळे काय होतं एखादा इन्सिडेंट होऊ शकतो, त्यालाच आपण लँडस्लाइड असं म्हटलेलं आहे. बघा 2-3 इझी डेफिनेशन आहेत, लिहून घ्या. काय प्रॉब्लेम असेल तर मला विचारा कमेंट्समध्ये, कमेंट करा. आणि उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंटचा पहिला टॉपिक अर्थक्वेक शिकणार आहोत, त्यालाच आपण बुकअप असं म्हणतो. आणि आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण चॅप्टर एकदम इझी वर्ड्स मध्ये लिहून देऊन संपवणार आहोत. आणि बघा डेफिनेशन लिहून घ्या. काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचं आन्सर लगेच देतो. भेटूया नेक्स्ट लेक्चर.